विजेत्या संघाला विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचंय आणि आपल्या चषकाचा स्वीकार करायचा आहे। टाळ्या! पुन्हा एकदा मान्यवरांचे आभार, विजेत्यांचं अभिनंदन। तर या स्पर्धेच्या शेवटाकडे येताना मी आजच्या प्रमुख पाहुण्या तुळजा निंबाळकर यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करावं। तुळजा निंबाळकर, टाळ्या! नमस्कार। आजचा दिवस खरंच खूप रोमांचक होता। सकाळपासून भरपूर मॅचेस पाहिल्यात मी कबड्डीच्या। काही जीव तोडून खेळलेत तर काही नियम तोडून। काहींनी जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले तर काहींनी चीटिंग केली। काहींनी कष्टाने यश मिळवलं तर काहींच्या वाट्याला त्यांच्या खोटेपणामुळे अपयश आलं। मला फक्त एवढंच सांगायचंय की आपण ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे। असत्य कितीही ताकद घेऊन उतरलं ना तरी सत्याची शक्ती ही त्याला हरवतेच हरवते। अंतिम विजय हा नेहमी सत्याचाच होतो। बरं, हा सत्य म्हणजे सत्य जो स्वभावात असतो, फक्त नावात असून उपयोग नाहीये त्याचा काही। असो, आज सत्याच्या बाजूने ठामपणे उभा राहिला तो म्हणजे कुरुम संघ आणि आज त्याचाच विजय झाला। खरं तर विजय हा सांघिक असला तरी कॅप्टनची धुरा कोणाकडे हे महत्वाचं असतं। सूर्यासारखा माणूस ज्या संघाचा कॅप्टन असेल तो संघ कधीच हरू शकत नाही। मला नेहमी वाटतं की आपण नेहमी सत्याच्या बाजूनेच उभं राहायला पाहिजे आणि मी तुम्हा सर्वांना आवाहन करीन, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळे स्वर्णबत कुटुंबाच्या पाठीशी उभे राहाल याची आम्हाला खात्री आहे। आणि होणारी स्वर्णबतांची सोन म्हणून यंदाच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुळजाचा सहभाग हा नक्की राहील हे आम्ही इथंच जाहीर करतो। मला खरंच माहिती नाही। नाही, तसं अगदीच नाही म्हणता येणार नाही म्हणा। आता आमच्या तुळजाच्या वागण्यामुळे तुम्ही दुखावला असाल तर अहो, ही काय पहिली वेळ नाही तुमच्या पोरीने आम्हाला दुखावण्याची। आजपर्यंत आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये तिने आम्हाला तोंडा पाडले तरी बी आम्ही तुम्हाला एका शब्दाने बोललो नाही। आम्ही तुमचा नेहमीच आदर करतो, पण तुमची पोरगी आमचा आदर करते असं कुठे बी दिसत नाही। आजपर्यंत आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये तिने आम्हाला तोंडावर पाडले तरी बी आम्ही तुम्हाला एका शब्दाने बोललो नाही। जालिंदरराव, आम्हाला तर असं वाटतं की तुमच्या पोरीला आमच्या सत्याची लग्नच करायचं नाही। अहो नाही नाही, तसं काय नाही। हे तुम्ही तुमच्या पोरीलाच विचारा ना। आणि हो, आणि हे जर लग्नच करायचं नसेल ना तर अजून बी येळ गेली नाही। अहो असं काय बोलताय? हो, पत्रिका छापल्या आहेत, सगळी लग्नाची खरेदी झाली, अजून काय जायची राहिली? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। अहो, सत्यजित रावांना बघितल्या तुळजा म्हणाली होती मी लग्न करणार ते यांच्याशीच करणार। आज जे काय झालं आम्ही शब्द देतो इथून पुढे असं काय बी होणार नाही। आता स्थळ लग्नाच्या कार्यक्रमात लागूया, कसं? तेच चांगले तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी। चला येतो आम्ही। डॅडी, तुम्हाला जरा वाईट वाटेल, खरं सांगायचं तर तुम्ही तुळजाला लयच डोक्यावर बसवलं। कधी कुठं कसं बोलावं कसं वागावं तिला जरा बी कळत नाही।
कसले संस्कार केले तुम्ही तिच्यावर आणि कार्यक्रमात गायब झाली. बर ठीक आहे, काळजी करू नका. एकदा तिचं माझ्यासोबत लगीन झालं ना की मग मी आहे तिला सरळ करायला. फक्त तोपर्यंत तुमच्या हातातनं तिला निसटून देऊ नका, म्हणजे मिळवली. अगं खाली सगळ्या बायका आल्यात, मुहूर्तमेढीचा कार्यक्रम सुरू करायला पाहिजे. आई मी तुला आता कसं समजवू ग? मला नाही करायचंय हे लग्न. खुशी झाली का मी तुम्हाला? का मला त्या नरकात ढकलताय? हे बघ, इकडं आड तिकडं वेर असं जरी असलं तरी बी दोन्हीपैकी एक काय तर आपल्याला निवडावंच लागणार आहे. आम्हाला लय वाटतंय तुझं सगळं चांगलं व्हावं, सगळं अगदी तुझ्या मनासारखं व्हावं, पण वाटण्यापलीकडं आम्ही काहीच नाही करू शकत बाळा. हे लग्नाचं प्रकरण आता लई पुढे गेलंय. आता कोणीच थांबवू शकत नाही ते. मला माहित आहे तुळजा, तुझी स्वप्न लई मोठी आहेत, पण चुकीच्या घरात जन्माला आलीस तू. पोरी, तू काल तुझ्या डॅडींचा राग बघितलायस का नाही? मग आता तूच सांग, आपण काय करू शकतोय का त्यांच्या पुढं? हा, आता हे लग्नच तुझं नशीब आहे असं समज बघ.